लोकसभा निवडणुकीत मोदींनी भारतीयांना आजचे दिनाचे स्वप्न दाखवून लोकांची फसवणूक केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय। 2.5 वर्षात आजचे दिन आले का असा सवाल करत आजचे दिन म्हणजे गले की हड्डी बन गई है अशी खिल्लीही त्यांनी उडवली। विदेशातील काळा पैसा आणता आला नाही म्हणून अचानक नोटाबंदीचा निर्णय घेत मोदींनी देशातील जनतेला वेठीस धरले असून नोटाबंदी म्हणजे जनतेचा अपमान असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले। आता या आजच्या दिनच्या बाबतीत कुणी चर्चा करावी? काय पत्रकार म्हणतील की मी माझ्या मनाचं बोलतोय। विदर्भाचे जे सर्वात ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत, त्या सन्माननीय गडकरी साहेबांनी अच्छे दिनच्या बाबतीत काय बोलले कि अभी अच्छे दिन तो हमारे गले की हड्डी बन गई है, न नीचे जा रही है न बाहर आ रही है। पण साधारणतः आता या अच्छे दिनच्या बाबतीमध्ये राज्यभर फिरत असताना एक पाहतोय की जेवढी टीका या अच्छे दिनवर होतीये तेवढी कुठल्याही गोष्टीवर होत नाही। खोपोली नगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ खोपोलीत जाहीर सभा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुंडे यांनी मोदी आणि फडणवीस सरकारावर जोरदार हल्ला चढवला। सर्वसामान्यांचे कष्टाचे पैसे एका दिवसात काळी कमाई झाली आहे का असा सवाल करून मोदींच्या काळात महागाई वाढली असून पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढले आहेत। विदेशातला काळा पैसा आणता आला नाही म्हणून अचानक मोदी साहेब म्हणले या देशातच फार काळा पैसा, आपण आता 1000 आणि 500च्या नोटा बंद कराव्या। त्या 15 लाखाचा विषय सोडून द्या, आपल्या खात्यात इमानदारीचे आपले पैसे 1500 रुपये काढता येत नाहीत अशी अवस्था होऊन बसली। आज या देशातल्या 125 कोटी जनता त्या एका निर्णयामुळे बँकेच्या, पोस्ट ऑफिसच्या आणि एटीएमच्या रांगेत होते। अरे तुम्ही जर आमच्या इमानदारीचा पैसा तुमच्या एका निर्णयावरून काळा ठरवणार असाल तर तो आपण केलेल्या मेहनतीचा, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला अपमान आहे, हे विसरून या निवडणुकीत जमणार नाही। मन की बात मध्ये मोदी देशात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी स्वच्छतागृहांची निर्मिती करणार असल्याचे सांगतात। मात्र महागाई वाढल्याने लोकांचे खायचे वांदे झाले असल्याने मोदीजी खाएगा इंडिया तो ही जाएगा इंडिया असं सांगत सरकारची खिल्लीही उडवली। की बात मग त्या मन की बात मध्ये महागाईची त्यावेळेस देशभर चर्चा असताना मन की बात मध्ये आलं काय? मित्रों, अब मैं इस देश में भारत स्वच्छता अभियान के तहत 6 करोड़ शौचालय बनाऊंगा। म्हणजे आमच्याकडे मराठवाड्यात संडास म्हणतात। मोदी जी, आपने 6 करोड़ शौचालय बांधने का जो विषय किया वो ठीक है, लेकिन मेरे जैसे इस आम आदमी के मन में एक प्रश्न उठ रहा है। आप कम से कम ये तो मुझे बताओ कि आज तूर दाल 175 रुपए हो गई है, मसूर दाल 185 रुपए हो गई है, मूंग दाल 155 रुपए हो गई है, पेट्रोल डीजल के दाम बढ़ गए, गरीब के खाने के लाले, उसके ऊपर आपने मांस खाने में बंदी कर दी है। मोदी जी, खाएगा इंडिया तो ही तो जाएगा इंडिया। एक सादा सा प्रश्न मेरे मन में उठ गया, हमें बताओ तो सही। शिवसेना मंत्रिपदासाठी लाचार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 मंत्रिपदांचे तुकडे शिवसेनेसमोर फेकल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची स्वाभिमानी शिवसेना लाचार झाली असून वाघाची शेळी झाल्याची टीकाही मुंडे यांनी यावेळी केली। विरोधी पक्ष नेतेपद घेतलं आणि स्वतः उद्धव ठाकरे साहेब 63 आमदार असे बगलत घेऊन मराठवाड्याचा दुष्काळ फिरत होते। पुन्हा भाजपला क्यू आली, अनेक वर्षाचे सहकार्य, चलो ठीक आहे। 5 मंत्रिपदाचे तुकडे शिवसेनेच्या समोर फेकले आणि हिंदू हृदय सम्राटाची स्वाभिमानी शिवसेना 5 मंत्र्याच्या तुकड्यासाठी भाजप समोर लाचार झाली।
1.5 वर्षापूर्वी मी मराठवाड्यात एका कार्यक्रमात बोललो होतो की शिवसेनेची लाचारी आता मला बघवत नाही. ठिकठिकाणी ज्या शिवसेनेने पाट्या लावल्यात आणि त्या पाट्यावर वाघ आहे, त्याचं चित्र बदलावं आणि शेळी करावी. शेळी एवढी लाचार शिवसेना झाली. फडणवीस सरकारचे मंत्री घोटाळेबाज असून पुरावे दिल्यानंतरही 11 मंत्र्यांच्या घोटाळ्यांची मुख्यमंत्री चौकशी करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. सुनील तटकरे मंत्री असताना त्यांनी जितका निधी कोकणातील नगरपालिकांना दिला तितका निधी कुणीही दिला नसल्याचे सांगून खोपोलीत प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात किती निधी खोपोलीच्या विकासासाठी दिला असा सवालही त्यांनी केला. 5 वर्षापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नसल्याने खोपोलीकरांची माफी मागत असल्याचे शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. स्वतंत्रपणे शेतकरी कामगार पक्षाच्या निवडणुका या ठिकाणी लढवल्या. शहरामध्ये विकासाबाबत आश्वासनं दिली, पण खऱ्या अर्थाने मी पूर्ण करू शकलो नाही. मला वाटलं होतं की माझी मेजॉरिटी येईल आणि आपण त्या गतीनं काम करू. या ठिकाणी मी पहिल्यांदा तुमची माफी मागतो. ज्यांनी मनाप्रमाणे 5 वर्षात काम केले नाही अशांना पुन्हा उमेदवारी दिली नसल्याचे स्पष्ट करून अपयशी ठरणाऱ्यांना तिकीट देऊन विकास करण्याची भाषा करणारे लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. या ठिकाणी मी या ठिकाणी तुमच्याकडे शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मत द्या म्हणून सांगण्यासाठी आलेला आहे. त्याच्या आधी पहिल्यांदाच मी खुलासा करतो, जे नगरसेवक या ठिकाणी काम करू शकले नाही, ज्या नगरसेवकांनी माझ्या मनाप्रमाणे काम केलं नाही, त्यांना मी एकालाही तिकीट दिलेलं नाहीये शेका पक्षातर्फे मी सांगतो. खोपोलीत आलेले मुख्यमंत्री बंद कारखान्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द देतील असे वाटले होते, परंतु मुख्यमंत्र्यांनी भ्रमनिरास केल्याचेही जयंत पाटील म्हणाले. खोपोली हे औद्योगिक शहर आहे. या ठिकाणी छोटे मोठे उद्योग भरपूर आहेत. या ठिकाणी उद्योगाला मी चालना देईन असं मुख्यमंत्री बोलले असते तर मला बरं वाटलं असतं. या ठिकाणी बंद पडलेले जे कारखाने त्या कारखान्यांची या ठिकाणी खऱ्या अर्थानं पुनर्वसन करून ते चालू करण्यासाठी काहीतरी मी प्रयत्न करीन हे खोपोलीकरांना अपेक्षा होतं. मी एक रायगडकर म्हणून आणि मी एक आमदार म्हणून मला अपेक्षा होती की या खोपोलीमध्ये झेनेक्स सारखी कंपनी बंद पडली. मी जेव्हा लक्षवेधी मांडली तेव्हा स्वतः मुंडे आणि तटकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला त्या ठिकाणी. आणि झेनेक्सची कंपनी ही या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र म्हणून आहे तसं ठेवावं आणि तिथल्या कामगारांना त्या ठिकाणी नोकरी द्यावी आणि त्यांना मिळाली थकबाकी द्यावी आणि ही सगळी जमीन ही MIDC ने ॲक्वायर करावी. पलीकडे तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर करताय, त्या ठिकाणी लाखो करोड रुपये देताय. ही जमीन संपूर्ण ज्या ठिकाणी या बंद पडलेल्या कारखाने आहेत ते कारखाने राज्य शासनाने MIDCच्या माध्यमातून पुन्हा ते जमीन विकत घ्यावी. त्या ठिकाणी नवीन कारखान्यांना या ठिकाणी खोपोली शहरात आणलं पाहिजे. पेड बँक प्रकरणी भाजप जनतेची फसवणूक करत असून 2.5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी पेड बँकेचा प्रश्न का सोडवला नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला. की पेड अर्बन बँकेचे प्रॉपर्टी विकून आम्ही पैसे देऊ. पहिला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जी जमीन पेड अर्बन बँकेकडे आहे ती सिडको साठी ऍक्विजिशन करा आणि 4 पट त्याची किंमत येईल. जवळजवळ 300 कोटी रुपये याच्यातून मिळतील. आमचे 30-40 कोटी रुपये ते मिळतील आणि 192 कोटी रुपये हे छोट्या ठेवीदारांचे आहेत ते पण मिळतील असा लेखी प्रस्ताव माननीय सहकार मिनिस्टर त्यावेळेचे चंद्रकांत पाटील यांना मी दिलेला आहे. म्हणजे आता निवडणूक आल्यानंतर सांगतात की आम्ही या ठिकाणी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे देऊ. मला अपेक्षा होती
की ठेवीदारांचे पैशाचे लेटर घेऊन मुख्यमंत्री या ठिकाणी येतील, आलेले नाही. खोपोलीत आलेले मुख्यमंत्री पाकिट संस्कृतीची भाषा करतात. या संस्कृतीमधील अनेक जण आज भाजपमध्ये आहेत, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लगावलाय. आंबेडकरी जनतेच्या विचाराच्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणाने यावं, या भूमिकेतूनच आज आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. आणि मला विश्वास आहे की कोणी काही म्हणो, काही जण हे म्हणण्याचा प्रयत्न करतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाची युती झाली, काही ना ती पटली नाही म्हणून काही जण भाजपमध्ये गेले, किंवा काही जण कदाचित शेतकरी शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी गेले असतील. आमची युती पटली नाही म्हणून ते गेले नाही. स्वतःच्या स्वार्थाने पछाडलेली माणसं, सत्ता हे एकमेव आपलं आयुष्यातलं साधन आहे याचा मानणारी माणसं, ज्या बाकी संस्कृतीचा उल्लेख काल या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, त्याच्यामधली बाहेर असलेली माणसं कदाचित त्यांनी पक्षांतर केलं असेल, पण तो विचारापासून या शहरातला माणूस तसोबर सुद्धा बाजूला हरला नाही, याचा सुद्धा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे वाटतो. 5 वर्षात विकास झाला असून पुढेही करायचा आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांचे प्रेम पुतना मावशीसारखे आहे. त्यांना देण्याची दानत असती तर त्यांनी नक्की निधी दिला असता. 2.5 वर्षात रायगडमध्ये किती निधी दिला असा सवालच तटकरे यांनी केला. तिकडे आपल्याला सोडता येणार नाही. महत्वपूर्ण भूमिका त्या कालावधीमध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली गेली आणि आम्हाला असं चुकूनच वाटलं गेलं. काल मुख्यमंत्री रायगडच्या दौऱ्यावरती होते, खोपोलीला होते, पेणला होते, उरणला होते. आता उरणला काय बोलले ते कदाचित उद्या कळेल, पण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या शहरामध्ये किती प्रमाणामध्ये त्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्याचाही आढावा सर्वांनी घेणं अत्यंत आवश्यक ठरू शकतं. काय असं वाटलं मुख्यमंत्री महोदय की तुम्हाला खोपोली नगरपालिकेला निधी देता आला नाही, ना आमच्या अलिबागच्या नगरपालिकेला निधी उपलब्ध करून दिला, ना या जिल्ह्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या शहरांच्या माध्यमातून आपण विकास करण्याच्या दुष्काळाची पावलं उचलली. आज मात्र पुतना मावशीचं प्रेम आपल्यालाही आलं, शिवसेनेला सुद्धा आलं आणि खोपोलीच्या बाबतीमध्ये जरूर काय प्रेम भरभरून वाहतं अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जर काय निधी द्यायचा असता, निधी देण्याची दानं जर काय परवानगीपणाने मनामध्ये असती, तशा पैसा निधी या संबंध शहराच्या विकासासाठी तुम्हाला निश्चितपणे देता येऊ शकला असता. गद्दारांना खोपोलीकर त्यांची जागा दाखवतीलच असे सांगून सत्तेत नसलो तरी खोपोलीला काकणभर अधिक निधी मिळवून देऊ असे आश्वासनही सुनील तटकरे यांनी यावेळी दिले. तुम्हाला तुमचे उमेदवार स्वतःच्या पायावरती घेता आले नाही म्हणूनच राष्ट्रवादी मधल्या गद्दारांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलं. ज्यांना जयंत पाटलांनी वाढवलं त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही घेतलात. या गद्दारांना जागा खोपोलीकर निश्चितपणे दाखवतील असा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आहे. एक माझी भगिनी नगराध्यक्ष पदावरती ज्यावेळेला विराजमान होईल, आम्ही ज्यावेळेला सत्तेवरती आणत होतो त्यावेळेला जेवढा निधी या शहरामध्ये होत होता त्याच्यापेक्षा काकणभर सरळ जास्त निधी या शहरामध्ये उपलब्ध करून देण्याचं स्पष्टपणाचं अभिवचन या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना देऊ इच्छित आहे. खोपोलीतील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असून 5 वर्षात शहराचा विकास केला आहे. मंत्री असताना सुनील तटकरे यांनी त्यासाठी मोठा निधी दिला होता असे सांगून पुढील 5 वर्षात अनेक विकास कामे मार्गी लागणार असल्याचे आमदार सुरेश लाड यांनी सांगितले. या सरकारचे धोरण सामान्य माणसाच्या विरोधातील आहे असे सांगून पाकिटांची भाषा करणारे भाजपवाले पनवेलवरून उठण्यांची पाकिट आणत आहेत का असा सवाल आमदार लाड यांनी केलाय. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे काही आपल्या बाबतीमध्ये त्यांच्या भाषणात म्हटलं, नोटाबंदीमुळे आता पाकिट संस्कृती बंद होईल. पाकिट संस्कृतीवरती माननीय मुख्यमंत्री बोलले. त्यांच्या आजूबाजूला निम्म्यापेक्षा जास्त उमेदवार जे होते त्या या संस्कृतीमधूनच तिकडे गेलेले होते. पाकिटं कशी मिळतात त्यांना जर का विचारलं असतं तर मग त्यांनी सांगितलं असतं. आणि मग आता पनवेलवरनं जी काही पाकिटं येतात ती काय उठण्याची पाकिटं येतात आणि त्या पाकिटाच्या जोरावर तुम्ही राजकारण करताय. परंतु या ठिकाणी जे काही राजकारण केलं जातंय, या ठिकाणी जी काही निवडणूक लढवली जाते ती विचारांच्या आधारावरती निवडणूक लढवली जाते. या ठिकाणी जे काही निवडणुकीला सामोरे जातोय ते अनेक वर्ष या ठिकाणी निष्ठेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्या भगिनींना बरोबर घेऊन ही निवडणूक लढवली जाते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुमन अवसरमल यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी.